नमस्कार. आता आपण पाहणार आहात मुलींच्या जन्मासाठी देव कोणते घर निवडतो. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मुलींच्या जन्मासाठी देव कोणत्या घराची निवड करतो या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमो नमः नारायणा, नमो नमः जननी जगदंबे, मंगल भगवान विष्णू, मंगलम गरुडाध्वजम, मंगलम पुण्यभूमिश्च, मंगलम सुहृदागृहम. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण मजेत असाल. भगवान भोलेनाथांची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहू दे आणि तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत राहा. प्रिय श्रोते हो, आज आपण बोलणार आहोत की मुलींच्या जन्मासाठी देव कोणते घर निवडतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पहा. या व्हिडिओमध्ये 3 कथा आहेत ज्या खूप भावूक आणि धार्मिक आहेत. या कथा ऐकल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की माझ्या घरी जी मुलगी जन्माला आली आहे ती विधात्याने मोठ्या नशिबाने नाही तर मोठ्या सौभाग्याने पाठवली आहे. श्रोते हो, आजही आपण अशा समाजात जगत आहोत जो पुरुष प्रधान आहे. जेव्हा जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा बहुतेक घरांमध्ये नाराजी पसरते. हे दुसरे तिसरे काही नसून आपल्या मानवाचे अज्ञान आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मुलीचा जन्म प्रत्येकाच्या घरी होत नाही, तर ज्याच्याकडे मुलींचा भार सोसण्याची आणि त्याचे योग्य संगोपन करण्याची क्षमता असते त्याच्याच घरी होतो. देवाला माहीत असते की कोणते आई वडील मुलींचा सांभाळ करू शकतात. म्हणूनच तो अशा घरांची निवड करतो जे मुलींसाठी योग्य असतील. आता एक अशी पावन कथा ऐका जी खुद्द देवाने मुलींना सांगितली होती. ही कथा सांगते की मुली कोणत्या घरामध्ये जन्म घेतात आणि त्यांना ईश्वराची कृपा का मानले जाते. कथा 1. मुनी धरणी आणि भगवान विष्णू सत्ययुगाच्या शेवटी आणि त्रेतायुगाच्या सुरुवातीला हिमालयाच्या पायथ्याशी धरणीवन नावाची तपोभूमी होती. तिथे मुनी धरणी तपश्चर्या करीत असत. ते साधे, सरळ, दयाळू आणि नेहमी लोककल्याणाची चिंता करणारे होते. एके दिवशी त्यांच्या मनात एक प्रश्न आला की हे ईश्वरा, काही घरांमध्ये वारंवार मुलांचा जन्म होतो, पण काही घरांमध्ये लक्ष्मी स्वरूपी कन्या अवतरते. हे काय महान रहस्य आहे. या प्रश्नाने त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली. ते दररोज हवन आणि जलाभिषेक करून देवाकडे उत्तर मागायला लागले. एके दिवशी हवनाची अग्नी अचानक निळ्या ज्योतीत बदलली. वेदीवर शंख, चक्र आणि गदेची प्रभा उमटली आणि त्याच प्रकाशातून भगवान श्रीहरी नारायण प्रकट झाले. मुनींनी साष्टांग नमस्कार केला आणि विचारले, हे प्रभू, कृपा करून सांगा की मुली कोणत्या घरामध्ये जन्म घेतात. भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, हा प्रश्न दुर्मिळ आहे. सामान्यतः लोक मुलाच्या जन्माचे कारण विचारतात, पण तू मुलीच्या जन्माचे कारण विचारले आहेस. हे तुझ्या निर्मळ मनाचे लक्षण आहे. चल, मी तुला उत्तर दाखवतो. देवाने आपल्या शंखाचा ध्वनी केला आणि दोघेही आकाशमार्गे चालू लागले. पृथ्वी खाली लहान होत होती. थोड्या अंतरावर त्यांना एक महाल दिसला. तो भव्य, उंच आणि सोन्याने बनलेला होता. पण महालाच्या आत पती पत्नींमध्ये भांडण सुरू होते. दोघेही एकमेकाशी भांडत होते. घराचे वातावरण
सतत नकारात्मक असायचे. धनाची घमेंड, वाणीमध्ये कडवटपणा आणि सेवेचा अभाव होता. घरात आलेल्या पाहुण्यांचाही आदर केला जात नव्हता. त्या स्त्रीचा पती इतरांसमोरही आपल्या पत्नीचा अपमान करायचा. देव म्हणाले, हे मुनी, जिथे अहंकार देवत्वावर पडदा टाकतो, जिथे स्त्रीला वस्तू मानले जाते आणि जिथे मातृभाव नसतो, तिथे मुलीचा कोमल प्रकाश उतरत नाही. पुढे त्यांनी एक मध्यमवर्गीय घर पाहिले. कुटुंबात सतत वाद, सुनेचा अपमान, सासूची कठोरता आणि वडिलांचा राग अशा गोष्टी होत्या. देव म्हणाले, जिथे वाणीमध्ये विष आहे आणि मनात कलह आहे, तिथे कन्यारूपी राहणारी देवी राहू इच्छित नाही. त्यानंतर ते एका अशा घरी पोचले जिथे पूजापाठ तर खूप होता, पण गर्वही तितकाच होता. दान होते, पण प्रदर्शनासाठी श्रद्धा होती, पण मनात अहंकार होता. देव म्हणाले, अहंकारयुक्त पूजा देवांनाही आवडत नाही. तिथेही मुलीचा जन्म दुर्मिळ आहे. शेवटी देव मुनींना एका छोट्या मोडकळीस आलेल्या छपराच्या झोपडीकडे घेऊन गेले. आत एक गरीब जोडपे बसले होते. घरात जेवायलाही पुरेसे अन्न नव्हते, पण दोघेही ते अन्न वाटून खात होते. पत्नीने आपला अर्धा भाकरीचा हिस्सा पतीला दिला आणि पतीने तो हिस्सा पुन्हा पत्नीला दिला. त्या घरात आदर, प्रेम, संयम आणि समाधान होते आणि थोड्या अन्नातही ते जोडपे आनंदाने राहत होते. मुनी धरणींचे डोळे भरून आले. तेव्हा देव म्हणाले, बघ मुनी, हेच ते घर आहे जिथे कन्या जन्म घेईल. जिथे संपत्ती कमी असेल तरी चालेल, पण मन श्रीमंत आहे. जिथे स्त्रीचा आदर होतो, जिथे कुटुंबात मांगल्य आहे, जिथे दया, करुणा आणि संयम आहे, तिथे स्वतः लक्ष्मी स्वरूपी कन्या उतरते. आता कथा दुसरी पाहूया. अर्जुन आणि श्रीकृष्ण. गरुड पुराणानुसार मुनी धरणींना हे रहस्य समजले आणि ते लोकांना समजावून सांगू लागले की मुलगा पूर्वजन्मीच्या कर्मानुसार येतो, पण मुलगी केवळ देवाच्या कृपेनेच येते. गरुड पुराणातील एका कथेनुसार अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे माधवा, कोणत्या कर्मामुळे कुणाच्या घरी मुलगी जन्माला येते? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्था, जर कुणाच्या घरी मुलगा नशिबाने होत असेल तर मुलगी सौभाग्याने होते. ज्या स्त्री किंवा पुरुषाने आपल्या पूर्वजन्मात पुण्यकर्म केलेली असतात त्यांनाच मुलीचे आईवडील होण्याचे सौभाग्य प्राप्त होते. आणि ऐक पार्था, मुलीच्या जन्मासाठी अशाच घरांची निवड केली जाते जे मुलींचा संपूर्ण भार उचलू शकतील, कारण तिन्ही लोकांमध्ये स्त्री म्हणजे मुलगीच अशी आहे जिचा भार प्रत्येकजण सोसू शकत नाही. मुलीच या सृष्टीला सातत्याने चालू ठेवतात. त्यासाठी त्या आपले सर्वस्व अर्पण करतात. अर्जुना, ज्या दिवशी या सृष्टीमध्ये मुलींचा जन्म होणे थांबेल त्या दिवशी ही सृष्टी मानवरहित होईल आणि हळूहळू तिचा अंत होईल. प्रिय श्रोते हो, जर भगवान श्रीकृष्णांच्या या बोलण्यावर विचार केला तर ते अगदी सत्य आहे. मुली नसतील तर कुणाचाही वंश पुढे चालू शकणार नाही. तुम्ही अनेकांना असे म्हणताना ऐकले असेल की ज्या घरात मुलीचा जन्म होतो ते घर स्वर्गासारखे असते. मुलगा केवळ एका कुळाचे नाव उज्ज्वल करतो, पण मुलगी 2 कुळांचे नाव उज्ज्वल करते. माहेरी ती मुलगी म्हणून आपली जबाबदारी पार पाडते,
तर सासरी जाऊन सून म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करते. रामायणातही सांगितले आहे की जेव्हा प्रभू श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांचा मृत्यू झाला तेव्हा माता सीतेनेच म्हणजे दशरथांच्या सुनेने त्यांचे पिंडदान केले होते, ज्यामुळे त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळाली. इतकेच नाही तर हिंदू धर्मशास्त्रातही सांगितले आहे की मुली आपल्या वडिलांच्या नावाने पिंडदान करू शकतात. तसेच जर सासरच्या बाजूला कोणी पुरुष नसेल तर सूनही पिंडदान करू शकते. कथा तिसरी. वेदांत, सौम्या आणि वृक्षदेवता. सत्ययुगाच्या शेवटी अरण्यपूर नावाचे एक नगर होते. इथे एक दिव्य वृक्ष देवता वास करीत असे. असे मानले जात असे की वृक्षदेवता अशाच घरांना अपत्य प्रदान करते जे त्यांच्या संकेताच्या पात्र असतात. एके दिवशी नगरात संतान पूजनाचा महोत्सव होता. पुरोहित शंख वाजवून घोषणा करीत होते की आज वृक्षदेवता संकेत देईल की कोणाच्या घरी मुलगा किंवा मुलगी जन्म घेण्यास योग्य आहे. सर्वात आधी नगराचे श्रीमंत राजा आणि राणी तिथे आले. राणी गर्वाने म्हणाली, हे देवा, आम्हाला एक सामर्थ्यवान मुलगा हवा आहे, ज्यामुळे आमचा वंश वाढेल आणि आमचे नाव उज्ज्वल होईल. अचानक वृक्षावरून एक काळे सुकलेले पान पडले. पुरोहित दुःखाने म्हणाले, महाराज, शुभ संकेत नाहीत. देव म्हणत आहेत की जिथे अहंकार आणि आत्मगौरव असतो तिथे सात्विक संतान जन्माला येत नाही. राजा रागावून म्हणाला, आमच्याकडे धन, वैभव, यज्ञ सर्व काही आहे, तरीही का नाही? तेव्हा पुरोहित म्हणाले, धन हा दैवी गुण नाही. हृदयाची विनम्रता देवांना आकर्षित करते. मग एक कुटुंब आले, ज्या पती पत्नींमध्ये सतत भांडणे होत होती. पत्नी म्हणाली, हे देवा, आम्हाला अपत्य दे. कसेही असले तरी चालेल, पण मुलगा असला तर चांगले, नाहीतर काय उपयोग. तेव्हा झाडाची एक तुटलेली फांदी खाली पडली. पुरोहित म्हणाले, जिथे वाणीमध्ये विष आणि वागण्यात कडवटपणा असतो तिथे दिव्य आत्मा जन्म घेत नाही. शेवटी एक साधे जोडपे आले. वेदांत आणि सौम्या. साधे कपडे, विनम्र चेहरा, पण हृदय मोत्यासारखे पवित्र. वेदांत हात जोडून म्हणाला, हे वृक्षदेवता, आम्ही पात्र नाही, पण तुमची इच्छा असेल तर आम्हाला अपत्य द्या. मुलगा असो वा मुलगी, आम्ही त्याला देवाचा आशीर्वाद मानून वाढवू. सौम्या हळू आवाजात म्हणाली, आम्हाला फक्त इतकीच इच्छा आहे की आमच्या घरात एखादे छोटेसे कोमल हसू घुमावे. त्याच क्षणी वृक्ष देवतेवर सुवर्ण प्रकाश पडला. एक हिरवे सुगंधी पान हळूच खाली उतरले आणि सौम्याच्या पायाजवळ पडले. सारा नगर आश्चर्यचकित झाला. आकाशातून एक दिव्य ध्वनी गुंजला, वेदांत, सौम्या, तुम्ही दोघेही सत्य, करुणा आणि समाधानाने भरलेले आहात. तुम्ही पुरुषाला श्रेष्ठ मानत नाही आणि स्त्रीला कमी लेखत नाही. तुमच्या मनात प्रेम आहे, अहंकार नाही. वेदांत आणि सौम्या विनम्रतेने म्हणाले, हे देवा, आमचे गुण नाही, तुमची कृपाच आमचा खरा आशीर्वाद आहे. वृक्षदेवता म्हणाली, जिथे स्त्रीचा आदर होतो तिथे पती पत्नी एकमेकांचे दुःख वाटून घेतात. जिथे वाणी गोड आणि मन निर्मळ असते तिथे कन्यारूपी अमृतरेखा जन्म घेते. तुमच्या घरात लवकरच एक दिव्य कन्या अवतरून प्रेम, सौभाग्य आणि शांतीचा दीप लावेल. सौम्याच्या डोळ्यातून
आनंद अश्रू आले. मुली आईवडिलांवर कधीच ओझे नसतात. त्या तर स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे नशीब घडवण्यासाठी जन्म घेतात. मुलींना सन्मानाने जगू द्या, त्यांचे शिक्षण पूर्ण करू द्या आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातील विचार आवडले असतील तर इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.